नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दी अन्ना शो मध्ये. काल आम्ही बघून आलोय धुरिंदर. भले रणवीर सिंगनं स्टेजवर काय केलं असेल तरी मूवी बघण्यासाठी आम्ही गेलो होतो 4 जणांसाठी, खास करून आर माधवन, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि महत्वाचं म्हणजे संजय दत्त. ह्या चौघांसाठी गेलो. तरीही रणवीर सिंगनं चांगली ऍक्टिंग केलेली आहे. मी तुम्हाला 3 मिनिटात सांगणार आहे की ही मूवी बघायला पाहिजे का नाही. तर पहिला आपण स्टोरी बद्दल बोलू. स्टोरी एकदम सिंपल आहे. इंडियाचा एक एजंट आहे ज्याला पाकिस्तानमध्ये पाठवतात आणि केऑस करायला लावतात. कराचीमध्ये सगळं शूटिंग झालेलं आहे असं दाखवण्यात आलेलं आहे. आदित्य धारचे ही सेकंड बॉलिवूड मूवी आहे. फर्स्ट बॉलिवूड मूवी त्याची आहे उरी. तर सेकंड त्यांनी डायरेक्ट धुरेंदरने स्टार्ट केलेलं आहे. आणि महत्त्वाचा अजून एक पॉईंट, ही मूवी पण 2 पार्ट्समध्ये आहे. तुम्ही जर गेला असाल, तुम्हाला एक सॅटिस्फाईड एंड बघायचा असेल तर सॉरी, दुसरा पार्ट येणार आहे 19 मार्च 2026ला, म्हणजे 4 महिन्यानंच. ॲक्च्युली मूवीचा जो शूटिंग केलेला जो पार्ट आहे तो जवळपास 7-8 तासाचा होता. त्याचं डिवायडेशन करून 3.5 तासमध्ये बसवलेला आहे. लेंदी आहे मूवी, जवळपास 3 तास 34 मिनिटाची आहे आणि इंटरवल 2 तासाला होतं. आणि बाकीचा पुढचा जो 1.5 तास आहे तो तुम्हाला फील होऊ शकतो. पहिले जे 2 तास आहेत ते तुम्हाला कॅरेक्टर डेव्हलपमेंट, सस्पेन्स यामध्ये मिळेल. अक्षय खन्नाने सगळ्यात बेस्ट ॲक्टिंग केली असं मला वाटतं. त्याचा ऑरा एकदम क्लास आहे. पूर्ण फिल्म तो एकटा असं गुंडावून घेऊन जातो. त्याचा ते फील खूप छान आहे. रणवीर सिंगनं पण छान ॲक्टिंग केलेली आहे, संजय दत्तनं बी केलेली आहे, आर माधवनं बी केलेली आहे आणि अर्जुन रामपालनं पण केलेली आहे. सगळ्यांचं एक टोटल ॲक्टिंगचं एक क्लास असल्यासारखं वाटतं तिथे. तर ही मूवी ॲक्च्युली खूप व्हायलंट आहे. तुम्हाला रक्त किंवा बरेचसे हाडं तुटणे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील आणि शिव्या पण आहेत भरपूर. महत्त्वाचं म्हणजे शिव्या पण आहेत भरपूर, जे की मध्ये मध्ये बीप केलेले आहेत, बट आहेत. खुल्ला शिव्या द्यायला चालू होतं नंतर मूवी. नंतर तुम्हाला ते यूज टू होऊन जातं. बट जर तुम्ही फॅमिलीसोबत जात असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवून जावा. आणि मित्रांसोबत जात असेल तर काय प्रॉब्लेम नाही. आणि ही मूवी बघायला पाहिजे, कारण भरपूर दिवसांनी, भरपूर वर्षांनी बॉलिवूडनी एवढी मोठी मूवी काढली आहे. 3 तास 34 मिनिटाची आणि चांगली आहे. स्टोरी डेव्हलपमेंटला टाईम घेते, बट मला असं वाटतं की प्लॉट किंवा कॅरेक्टर डिमांड करतात तेवढं टाईम, म्हणून तेवढं टाईम दिलेला आहे त्याला. आणि तेवढं टाईम दिल्यामुळे ती स्टोरी छान वाटते, बघायला पण छान वाटते. तर या विकेंडला तुम्ही काय करत नसाल तर एकदा नक्की बघा धुरेंदर. आणि जर फॅमिलीसोबत जात असाल तर एकटे जावा, आणि जर मित्रांसोबत जात असाल तर एकत्र जावा, किंवा गर्लफ्रेंड तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि असेच 3 मिनिटाच्या आत जर तुम्हाला रिव्ह्यूज हवे असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बाकी सगळे सोशल मीडियाचे लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले. टाटा, बाय.